नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील, तज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. खानदेशात कापूस प्रक्रिया रखडत, कापसाची आवक कमी, उद्योजकही सावध भूमिका. खानदेशात कापूस आवक कमीच आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर बाजारातील आवकेवर काहीसा परिणाम दिसत आहे. दुसरीकडे जिनिंग प्रोसेसिंग कारखान्यात कापूस प्रक्रिया रखडत आहे. खानदेशात यंदा काही कारखानदारांनी कारखाने सुरू केले नाही. अद्याप 30% जिनिंग प्रोसेसिंग कारखाने बंद आहेत, तरी काही आघाडीचे कारखाने सुरू आहे, पण येथील प्रक्रिया 100% क्षमतेने सुरू नसल्याची स्थिती आहे. कापूस बाजार अस्थिरता झाल्याने काही कारखानदारांनी सावध पवित्र घेतलं आहे. कापसाची किंवा थेट खरेदी खानदेशात केली जाते. ही खेडा खरेदी दिवाळी कोजागिरी पौर्णिमेच्या काळात गती घेते, पण यंदा दसरा व आता दिवाळी सणही पावसाळ्यातच गेला, त्यामुळे कापसाचा दर्जाही खराब झाला आहे. कापूस वेचणीवर येताना पावसाचा धुमाकूळ वाढला, यामुळे कापसाची आवकही कमी होती. दुसरीकडे कापसाची खेडा खरेदी रखडत सुरू होती. दिवाळीच्या काळानंतर कापूस प्रक्रिया रखडत होती, त्यात बाजार अस्थिरता आहे, त्यामुळे काही कारखानदारांनी यंदा कारखाने सुरूच केले नाही. 30% कारखाने बंद आहे. कापसाची आवक कमी आहे, तसेच जोखीम घेण्यास कारखानदार तयार नाहीत. खानदेशात सुमारे 113 जिनिंग प्रोसेसिंग कारखाने आहेत, त्यात कापसापासून सरकी व रुई तयार केली जाते. हे कारखाने सर्वत्र खाजगी व्यवस्थापकांचे आहेत, त्यातच काही कारखाने वित्तीय व अन्य अडचणीमुळे बंद आहेत. सुमारे 85 कारखाने खानदेशात कापसा प्रक्रिया करीत आहेत. एका कारखान्यास रोज किमान 80 ते 90 क्विंटल कापसाची गरज असते, पण कमाल कारखाने 100% क्षमतेने सुरू नसल्याने कापसाची गरज यंदा कमी आहे. तसेच शासकीय केंद्रात कापसाची आवक सुरू झाल्याने खाजगी बाजारातील आवकही कमी आहे. गाठींचा निर्मितीला यंदाही फटका बसलेला आहे मित्रांनो. कापूस पिकाच्या मोठी हानी नैसर्गिक आपत्तीमुळे झाली आहे. रोगाचा प्रादुर्भावामुळे होत आहे. पूर्व हंगामी कापसासह कोरडवाहू कापूस उत्पादक कमी येते. खानदेशात दरवर्षी 22 ते 24 लाख कापूस गाठी अंदाज केला जातो, परंतु मागील 2 ते 3 हंगामात कापूस गाठीचे उत्पादन खानदेशात कमी होत, यंदाही या उत्पादनात फटका बसला आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती, आवक आलेली 95 क्विंटलची. किमान दर भेटले 7200 रुपये, कमाल दर भेटले 7400 रुपये आणि सर्वात दर भेटले 7300 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सावनेर, आवक आलेली 3700 क्विंटलची. किमान दर भेटले 7225 रुपये, कमाल दर भेटले 7325 रुपये आणि सर्वात दर भेटले 7285 रुपये. पुढची बाजार समिती भद्रावती, आवक आलेली 1771 क्विंटलची. किमान दर भेटले 7100, कमाल दर भेटले 8060 रुपये आणि सर्वात दर भेटले 7580 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर, आवक आलेली 3412 क्विंटलची. किमान दर भेटले 7000 रुपये, कमाल दर भेटले 8060 रुपये आणि सर्वात दर भेटले 7500 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वडवणी, आवक आलेली 681 क्विंटलची. किमान दर भेटले 7710 रुपये, कमाल दर भेटले 7889 रुपये आणि सर्वात दर भेटले 7821 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हिंगणा, जात आहे 8401 मध्यम स्टेपल, आवक आलेली 212 क्विंटलची. किमान दर भेटले 7979 रुपये, कमाल दर भेटले 8060 रुपये आणि सर्वात दर भेटले 8060 रुपये. त्यानंतरची बाजार समिती पारशिवनी, जात आहे HR लांब स्टेपल, आवक आलेली 735 क्विंटलची. किमान दर भेटले 7200 रुपये, कमाल दर भेटले 7350, सर्वात दर भेटले 7260. त्यानंतरची बाजार समिती देऊळगाव राजा, जात आहे लोकल, आवक आलेली 700 क्विंटलची. किमान दर भेटले 7150 रुपये, कमाल दर भेटले 7440 रुपये आणि सर्वात दर भेटले 7350 रुपये. त्यानंतरची बाजार समिती काटोल, जात आहे लोकल, आवक आलेली 112 क्विंटलची. किमान दर भेटले 6800, कमाल दर भेटले 7350, सर्वात दर भेटले 7200. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे काम जवळ झाले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.